हरिओम. सीमाज रिदम योगा या यूट्यूब चॅनलवर मी सौ सीमा पाटील आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज घटस्थापना अर्थात शारदीय नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस. या निमित्ताने आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज आपण जाणून घेणार आहोत पद्मासन या आसनाविषयी. त्यापूर्वी आपण थोडंसं एक माहिती जाणून घेऊ की बऱ्याच जणांना प्रॉपर मॅट असते पण वेळ नसतो. वेळ असतो, मॅटही असते पण प्रॉपर गायडन्स नसतं. त्यामुळे आपण कुठेतरी मागे खेचलं जातो, बरोबर ना? अशीच काहीशी तुमची पण अवस्था असेल. अर्थात आपल्याला सिक्वेन्स माहीत नसल्याकारणाने सुरुवात कुठून करायची हे आपल्याला बऱ्याच जणांना ठाऊकच नसतं. म्हणून आज मी आता खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक सिक्वेन्स कसा असावा योगाचा हे सदर. ओके, थोडक्यात आपण याला योग जागर असं म्हणूयात. मी तुमच्यासाठी काही महत्त्वपूर्ण असे व्हिडिओज यामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आज आपण सुरुवात करूया आपल्या विषयाला. पद्मासन या नावातच आलं त्याचा अर्थ. पद्म म्हणजे काय तर कमळ, आणि कमळ हे जसं चिखलातही त्याचं एक वेगळं त्याने स्थान निर्माण केलं आहे, त्याचं एक वेगळंच महत्त्व आहे, तसं पद्मासन करणाऱ्या व्यक्तीचं त्याच्या आयुष्यात एक वेगळं स्थान असतं. त्याचा आध्यात्मिक स्तर हा उंचावतो, स्पिरिच्युअल लेवल त्याची वाढत जाते. आणि मग थोडक्यात पद्मासन म्हणजे कमळासारखी स्थिती. ओके, तर मग या पद्मासनामध्ये नेमकं आपण करतो काय तर आपली जी पायांची जी अवस्था असते, तर पायांचीच अवस्था नाही तर संपूर्ण शरीराची अवस्था ही कमळाप्रमाणे दिसते, म्हणून याला पद्मासन असं म्हटलं जातं. तर श्रोते हो, पद्मासन का करावं तर आपण बघतो की आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला सगळे काही आपल्या बाजूला खूप सुख आहेत, पण तरी देखील मानसिक शांतता आपल्याला नाही आहे. तरी देखील कुठे ना कुठे आपली एनर्जी डाऊन होते, निगेटिव्हिटी आपल्याजवळ येते. हो ना, तुम्ही पण याचा अनुभव नक्कीच घेतला असेल. तर ज्या व्यक्तींना खाली बसायला त्रास होतो किंवा खाली बसल्यानंतर पाय जड होतात, मुंग्या येतात, कमरेपासून खालचे जे पाय आहेत तर त्याच्याशी रिलेटेड बरेच काही प्रॉब्लेम्स असतात. आणि आता तर प्रामुख्याने सायटिका या आजाराने देखील बऱ्याच जणांना त्रस्त करून ठेवलेलं आहे. कारण त्याला कारणीभूतही त्यांची दैनंदिन जीवनशैली आहे. तर मग अशा वेळेस आपल्याला पद्मासन या आसनाचा सराव अत्यंत उपयुक्त आहे. मग पद्मासन का करावं हे आपण जाणून घेत असताना बरेच असे प्रॉब्लेम्स आहेत की आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नसेल, आपली स्ट्रेस लेवल हाय असेल, आपल्याला पायाचे प्रॉब्लेम्स असतील, आणि आपल्या स्पायनल कॉर्डशी रिलेटेड अर्थात पाठीचा कणा जर आपला मजबूत नसेल, मन एकाग्र होत नसेल, मानसिक शांतता नसेल, आपली एनर्जी लगेच डाऊन होत असेल, तर अशा लोकांनी पद्मासन जरूर करा. सो त्यापूर्वी काही आसनांची सिरीज आहे, तर ती कोणती सिरीज आहे हे पण मी तुम्हाला आधी सांगते, जेणेकरून हे पद्मासन करणं तुम्हाला खूप सोपं जाईल. इनफॅक्ट तुम्ही पद्मासन जरी पूर्ण नाही करू शकले तर त्याच्या अलीकडच्या अवस्था ज्या आहेत, त्याच्या आसनांची जी सिरीज आहे त्याचे फायदे देखील तुम्हाला पद्मासनाप्रमाणे मिळतील. चला तर मग आपण जाणून घेऊया पद्मासन करण्यापूर्वी आसनांची सिरीज. खूप जास्त नाही आहे, त्यामुळे लक्षपूर्वक नीट काळजीपूर्वक बघायचं आहे आणि नक्की करून बघायचं आहे. ओके, सर्वात आधी आता दोन्ही पाय लांब करायचे आहेत, आणि दोन्ही पाय लांब केल्यानंतर मला वाटतं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पद्धतीने साईडने दाखवते. ओके, या पद्धतीने आपण पाय लांब करून घ्यायचे आहेत
सिटिंग दंडासन याला म्हटलं जातं. थोडक्यात पाठीचा कणा ताठ आहे, मान सरळ आहे, दोन्ही पाय लांब आहेत. ओके. त्यानंतर हलकंच आधी डावा पाय फोल्ड करा, उजवा पाय फोल्ड करा आणि तुम्ही आत्तापर्यंत बऱ्यापैकी ऐकलं असेल अनेक व्हिडिओजमध्ये तितली आसन किंवा बटरफ्लाय याबद्दल. ओके. तर ही पोझिशन घ्यायची आहे, बटरफ्लाय पोझिशन तितली आसनची. आणि दोन्ही पाय आपल्याजवळ घेतल्यानंतर दोन्ही हातांची या पद्धतीने गुंफण करायची, ग्रीप करायची आणि त्याच्याने आपल्या पायांना पकडायचं आहे. इथे आपले दोन्ही गुडघे वर आहेत आणि या पद्धतीने आपल्या पाठीच्या कण्याला पुश करायचं, स्पाइन स्ट्रेट अँड देन जस्ट स्विंग युअर नीज अप अँड डाऊन. दोन्ही गुडघ्यांची हालचाल याप्रमाणे करायची आहे. ओके. बटरफ्लाय तितली आसन याचे काही रेपिटेशन्स आपण करायचे आहेत आणि याचे रेपिटेशन्स हे साधारणतः प्रत्येकाच्या शरीरानुसार तुमच्या फ्लेक्झिबिलिटीनुसार वेगवेगळे असू शकतील. ओके. ज्यांची फ्लेक्झिबिलिटी खूप चांगली आहे त्यांनी एक 15 ते 20 रेपिटेशन करून थांबलं तरी चालतं. पण ज्यांची अजिबात फ्लेक्झिबिलिटी नाही आहे, ज्यांच्या पायांमध्ये ताकद नाही आहे, मांड्यांचे स्नायू अखडलेले आहेत, तर अशा लोकांनी त्याचे कमीत कमी 40 ते 50 रेपिटेशन्स डेली केलेच पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे पद्मासनामध्ये आपल्याला जो रिझल्ट मिळणार आहे तर तो रिझल्ट आपल्याला यामध्ये देखील मिळेल. ओके. सो अशा पद्धतीने आपण बटरफ्लाय करून घ्यायचं आहे. ओके. बटरफ्लाय झालं आपलं. त्यानंतर आपण करणार आहोत शिशुपालनासन. ओके. म्हणजेच याला म्हटलं जातं थोडक्यात आपण एक बेबीला जसं छान म्हणजे आपण जेव्हा बाळ रडत असतं त्यावेळेस कसं आपण त्याला हलवतो, सेम ती पोझिशन आपल्याला करायची आपल्या पायासोबत. तर कशी करायची मी तुम्हाला साईडने दाखवते. हा मी आधी माझा डावा पाय वर उचलला आणि तो उजव्या हाताच्या या भागावर आणला. लक्षात घ्या, या भागावर मला हा पाय आणायचा आहे. अशा पद्धतीने मी त्याला कॅरी केलं आणि हा डावा हात इथे. ओके. उजव्या हाताने इथे पायाच्या पोटरीला पकडायचं आहे आणि जस्ट मूवमेंट द्यायची. ओके. ही 10 टाइम्स मूवमेंट दिली की मग इथे थांबायचं आहे, सावकाश डावा पाय खाली घ्यायचा आहे आणि उजव्या पायाने तीच कृती पुन्हा एकदा करायची. डाव्या हातावर घ्यायचं आहे, उजव्या हाताने इथे पकडायचं आहे, डावा हात इथे असेल आणि सावकाश इकडून पण आपण एक 10-10 वेळा करून घ्यायचं आहे. ज्यांची फ्लेक्झिबिलिटी जास्त नसेल आणि तुम्हाला जर लोअर बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढवायची असेल तर तुम्ही थोडेसे जास्त रेपिटेशन करायला अजिबात हरकत नाही. ओके. चलो रिलॅक्स, सावकाश पाय खाली. आता नेक्स्ट करणार आहोत आपण सिम्पल फॉरवर्ड बेंड. ओके. सिम्पल फॉरवर्ड बेंड. आता या ठिकाणी मला अर्धपद्मासन येतं आणि सहज सोपं जातं म्हणून मी अर्धपद्मासन केलं. ओके. साधा डावा पाय मी खाली घेऊन घेतला आणि उजवा पाय इकडे डाव्या मांडीवर घेतला या पद्धतीने. आणि या ठिकाणी मी जस्ट माझे दोन्ही हात पुढे घेते आणि दोन्ही हात पुढे घेत 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 सावकाश पाठीच्या कण्याला जास्तीत जास्त ताणून घेते आणि माझं कपाळ या ठिकाणी मी मॅटला टच केले. डोळे बंद, श्वसन संथ. या ठिकाणी आपण इथे काही सेकंद होल्ड करायचं आहे. साधारणतः एक 10 सेकंद आपण इथे होल्ड करायचं आहे. ओके. ओके. सावकाश श्वास घेत घेत आपण वर यायचं आहे आणि वर आल्यानंतर मग इथे आपण जस्ट आपल्या आता जेव्हा आपण फॉरवर्ड बेंड केलं, जेव्हा आपण शिशुपालनासन केलं आणि बटरफ्लाय केलं, तितली आसन केलं, त्या तिन्ही सेरीजच्या वेळेस आसनांच्या वेळेस आपल्याला मांड्यांमध्ये बऱ्यापैकी ताण जाणवला. हा जो ताठरपणा आहे कमरेपासूनचा खालचा, हिप जॉईंटपासूनचा जो खालचा पायांमधला ताठरपणा आहे तो कमी होण्यासाठी या आसनांच्या सेरीजमुळे आपल्याला खूप जास्त मदत होते. म्हणून ही सेरीज आपण आधी करायची आहे आणि मग सावकाश आपण पद्मासनाकडे वळायचं आहे. मग आता यायचं पद्मासन. ओके. मग पद्मासनामध्ये आधी आपण दोन्ही पाय लांब करून घ्यायचे. उजवा पाय आपण डाव्या मांडीवर घ्यायचा आहे आणि डावा पाय आपल्या उजव्या मांडीवर घ्यायचा आहे. मग हे झालं आपलं पूर्ण पद्मासन. ओके. मग या स्थितीत आपण जास्त वेळ बसू शकत नसू तर सुरुवातीला आपण 1 ते 2 मिनटं सराव करायचा. 1 ते 2 मिनटं सराव पुरेसा आहे. अगदीच आपण सुरुवातीला शिकत आहोत आणि आपण नाही मला आज 10 मिनटं करून बघायचं वगैरे असं नाही. ओके. हळूहळू टप्प्याटप्प्याने करायचं, आपली क्षमता वाढवायची. ओके.
सुरुवातीला 1 ते 2 मिनटं थांबण्याचा प्रयत्न करायचा आणि मग आपण हळूहळू 5 मिनटापर्यंत यायचं असतं. साधारणतः आठवडाभरात आपण 5 मिनटापर्यंत पद्मासनात अगदी सहजरित्या सुलभरित्या बसू शकतो. ओके. त्यानंतर येतं की आपल्याला रेग्युलर जेव्हा योगासनाचा अभ्यास करायचा असतो, योगाभ्यास करायचा असतो, त्यावेळेस आपण प्रार्थना करतो. तर मग प्रार्थना करण्यासाठी आपण या आसनाचा उपयोग नक्की करू शकतो. अर्ध पद्मासन याला म्हटलं जातं. मग आता अर्ध पद्मासन कसं, तर हेच की जे आपण उजवा पाय वर घेतला होता आणि डावा पाय वर घेतला ते पूर्ण पद्मासन, पण मग याच्यामध्ये डावा पाय खालीच राहू द्यायचा आणि फक्त उजवा पाय वर घ्यायचा. या पद्धतीने आपण रोज सराव केला तर यामध्ये आपण साधारणतः आज आपण उजवा पाय वर घेऊन बसलो, मग उद्या आपण उजवा पाय खाली, डावा पाय वर घ्यायचा. तर अशा पद्धतीने जरी आपण सराव केला तरी आपल्या दोन्ही पायांची प्रॅक्टिस होते आणि आपले स्नायू मोकळे होण्यासाठी, त्यांची ताठरता कमी करण्यासाठी सहज मदत होते. ओके. सो अशा पद्धतीने आपण यामध्ये बसायला हरकत नाही. तर मग जसं की मी तुम्हाला म्हटलंच की का करावं, कोणी करावं, हो ना. तर मग याचे फायदे जसे आपण थोडक्यात जाणून घेऊ की बऱ्याच जणांना सायटिकाचे प्रॉब्लेम्स याच्याने कमी होण्यासाठी मदत होते. तुमचा जर मानसिक शांतता तुम्हाला पाहिजे आहे, स्ट्रेस खूप जास्त वाढतो आहे दैनंदिन कामामध्ये किंवा तुमचं जे बिझी रुटीन आहे, खूप स्टँडिंग आहे, खूप सिटिंग जॉब आहे, तर त्यावेळेस पण तुमचा स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी प्रत्येक वेळेस एकाच पद्धतीचा वापर करण्यापेक्षा कधीतरी तुम्ही खाली थोडंसं सतरंजी वगैरे टाकून आणि अशा पद्धतीने जर बसलात पाठीचा कणा ताठ ठेवून, तर तरी पण तुमचं स्ट्रेस लेवल डाऊन व्हायला मदत होते, कारण त्यामध्ये पाठीच्या कण्याची पोझिशन खूप महत्त्वाची असते. सो अशा पद्धतीने मग तुम्ही एक एक लेवल थोडंसं अप करू शकतात. तसं बघायला गेलं तर याचे खूप सारे फायदे आहेत आणि याबद्दल सांगण्यासारखं देखील खूप आहे. पण जे बिगिनर्सला गाईड करण्यासारखं जे आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये गाईड केलेलं आहे. ओके. बोलायला गेलं तर भरपूर आपण हा व्हिडिओ खूप लेंदी होऊ शकतो, पण आपण जे खरोखर ज्यांना खूप आवश्यकता आहे कोणी करावं, तर हे आपण इथे जाणून घेतलं. आणि जर आता कोणी करू नये हे आपण जाणून घेणार आहोत की तर खरोखर तुम्हाला खूप जास्त सिव्हिअर लेवलला जर गुडघ्यांचे प्रॉब्लेम्स असतील, तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका तुम्ही, असं मी तुम्हाला रिकमेंड करेल. डॉक्टरांचा सल्ला आधी घ्या आणि मगच तुम्ही पद्मासन करणं योग्य ठरेल. काही ऑपरेट जर झालेलं आहे तर स्वतः उगाच ट्राय करू नका. आणि काय होतं की आपण करायला जातो एक आणि होतं काही, म्हणून जे खरोखर तुम्ही स्वस्थ आहात आणि तुम्हाला असं वाटतं की आपला फिटनेस कायम राखायचा आहे, तर दररोज फक्त निदान पूजा करते वेळी किंवा थोडंसं ऑफिसमधनं घरी आल्यावर जेवणाला अजून एक 5 मिनटं वेळ आहे, तर अशा वेळेस तुम्ही थोडंसं बसू शकतात त्यावेळेस, है ना. तर अशा पद्धतीने जर तुम्ही बसलात थोडं पूजेच्या वेळेस वगैरे, तर हळूहळू तुमची थोडी बसण्याची पण प्रॅक्टिस राहते. कारण की थोडक्यात सांगायचं झालं तर आजकाल लोक सोफा, खुर्च्या, डायनिंग टेबल यामुळे खाली बसणंच विसरलेत, हो ना. तुम्हालाही बऱ्यापैकी अनुभव आला असेल. कदाचित व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्हालाही कुठेतरी मनात जाणवत असेल की हो, खरोखर आपण जेव्हापासून सोफ्यावर बसायला लागलो, डायनिंग टेबलचा जास्त वापर वाढला, तेव्हापासून आपलं खाली बसणं पूर्णपणे बंद झालं आहे. आणि शिवाय आता नवनवीन अजून काही टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. सो त्याच्यामुळे आपले इतके बरेचसे कामं असे वरच्या वर उभ्याने होत असतात की आपण खाली बसणं हे पार विसरून गेलेलो आहोत. म्हणून आपण निदान रोजचे 5 मिनटं तरी देवासमोर तरी हात जोडताना या स्थितीत जर बसलो तर आपण आपली संस्कृती नक्कीच विसरणार नाही. आपल्याला हे आसन खूप फायदेशीर ठरणार आहे, यात शंकाच नाही. सो श्रोतेहो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. तुम्ही कमेंट करा. तुम्हाला कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल माहिती ते पण सांगा. आणि चॅनलला फक्त जस्ट बघू नका, व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, लाईक करायला विसरायचं नाही आहे. आणि खरोखर तुमच्यात जर नातेवाईक, मित्रमंडळी किंवा तुमचे जे रिलेटिव्ज आहेत तर त्यांच्यापर्यंत, गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ओके. थँक्यू सो मच टू लिसनिंग मी व्हेरी पेशंटली अँड पोलाइटली. धन्यवाद.